केले संसारी सुख वाटे हरिनामाविन साधन खोटे राम नाम स्मरणे भवबंधन तुटे भवबंधन तुटे रात्र गेली दिवस गेला रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्माये काय गेले जन्माये प्रत्येक माणसाला वाटतंय सध्या जमाना सुधारला, कारण जीवन जगण्यासाठी साधनं उपलब्ध झाली. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? अनेक जे लागेल ते तुम्हाला तयार आहे. जमाना सुधारला. मी म्हणतो 40% रिवर्स आहे. 100 वर्षाला माणूस मरत होताना पाहिला, आता किती वर्षाला मरतोय? जमाना सुधारला का रिवर्स आहे? अहो जुन्या काळामध्ये पहाटे 3 वाजता उठून बाई 6 वाजेपर्यंत 4-5 पायल्या दळणदळीत होती आणि तिच्या अंगातून गुंडीभर घाम जात होता. आता बाई कणत उठीत उठती, तिचे हातपाय दाबण्यासारखे, कशात चव नाही त्याचा चोथा होऊन गेला सगळा. आणि जुन्या काळामध्ये अण्णा बाईनं नवऱ्याला काम सांगितलं का? सध्या कसं आहे? रविदादा कुठे गेले? सरपंच माग बसणार, त्यांचं लग्न नाही झालं अजून. विठाला विठाला. जुन्या काळात बाईनं नवऱ्याला काम सांगितलं नाही. आताच्या काळामध्ये बाईनं हा हाताखाली ठेवलाय. खोटे झाले आली उशी, केली मर्यादा नाहीसी, भार्या ते भ्रतारासी, रंक जैसे मानिती, ऐसे अधर्माचे बळ. एकनाथ महाराज म्हणले, कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धान्यावर करील, पण टक्केवारी तिची कमी होईल. म्हणून तुम्ही सांगायच्या अगोदर ते भारूड म्हणून टाकतो. पुन्हा कोणीतरी म्हणतात. एकनाथ महाराज म्हणले, बाई पती हा बाईचा देव आहे. सगळ्या महिलांना माझी विनंती आहे, काय काय मावल्या 16 सोमवार धरतात. एक मावशी म्हणती, महाराज मला खडे सोमवार आहे. सोमवाराच्या दिवशी 7-8 गंध लावी ती कपाळाला. 16 सोमवार धरती. महिना नवऱ्याचं बनेल सुद्धा धुत नाही. काय कळावं ह्या सोमवारावालीला. सुपे सावरगावला बाबाच्या जन्मभूमीमध्येच माझी रामकथा आहे. आणि 15-16 वर्ष झाले जागराचं कीर्तन माझ्याकडे असते. कोण्या बी गावात महाराज वाटोळ आल्यासारखा राजकारणाचा घोटाळा होतो. या त्याच्यामध्ये महाराज बी कटत येत काही काही. 2-3 वर्ष तो कार्यक्रम माझ्याकडे नव्हता. पण पुन्हा आणखीन गाववाल्यांनी विनंती केली म्हणून ही तारीख 13 तारीख मला उद्याची 13 तारीख आदरणीय गजानन भाऊनी दिली होती उद्याच. पण ते गाव ऐकाना म्हणून मी विनंती केली आणि माझा कार्यक्रम रिवर्स घेतला. उद्या तिथं रामायणाचा शेवट, जागराचं कीर्तन
आणि पुन्हा तुमच्या इकडंच रामकथा चालू होती माझी आगाव ओझरला. मोठा कार्यक्रम आहे, नियोजन मोठं आहे तिथलं. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. हे मावशे, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय. नाथ महाराजाचं बारूड आहे. कारण एकनाथ महाराजांनी महाराष्ट्रामध्ये भारुडातून उपदेश केलेला. केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे. केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे. बाप्पा लय कमी केला. चाट चाट व्हावा. जातीला एकनाथ महाराजांनी संदेश पाठवला. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घरधान्याला. जसं जपावं काळ्या मन्याला, तसं जपावं घर धान्याला. घे गो माय आठवा भरून जोंधळ दे तुझ्या बबीला माझा जुबागे. हौसाय ग कौसाय तुझ्या ताईला जाईच काजळ घे. घे ग माय